मित्रांनो, आजकालच्या काळात बॉडीवेट एक्सरसाइजचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे। प्लँकला सुद्धा एक बॉडीवेट एक्सरसाइज म्हणून देखील ओळखले जाते। ही एक्सरसाइज त्या लोकांसाठी बनलेली आहे ज्यांच्याजवळ जिमला जाण्यासाठी वेळ नाही। पण तुम्हाला माहिती आहे का की प्लँक मारल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात? जर माहित नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की प्लँक मारल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात। चला तर मग सुरू करूयात आपला हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हेल्थ मराठीवर। मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेक जणांनी सिक्स पॅक दिसावेत म्हणून क्रंचेस नक्कीच मारले असतील आणि माझ्यासारखं तुम्हालाही वाटत असेल की सिक्स पॅक बनवण्यासाठी क्रंचेस हा सर्वात प्रभावी व्यायाम आहे। पण तसं नाहीये, कारण प्लँक हे क्रंचेस पेक्षाही जास्त प्रभाव आपल्या शरीरावर पाडतात, जे डायरेक्ट आपल्या ॲब्डोमिनल मसलला टार्गेट करतात, ज्यामुळे आपले ॲप्स दिसू लागतात आणि आपल्या बॉडीचा कोर देखील मजबूत होतो। एवढंच नाही तर ज्या पद्धतीने क्रंचेस मारल्यावर लोकांना थकवा जाणवतो, त्या उलट प्लँक तुम्ही बिना थकता प्रभावीपणे मारू शकता आणि आपले सिक्स पॅक ॲप्स बनवू शकता। मित्रांनो, प्लँक मारल्याने होणारे फायदे जाणून घेण्या अगोदर आपण हे जाणून घेऊया की एक्सरसाइज कशी केली जाते। प्लँकला सगळ्या एक्सरसाइजमध्ये सर्वात सोपी एक्सरसाइज म्हणून देखील ओळखले जाते, ज्याला तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता। तसेच प्लँकचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत, पण आम्ही तुम्हाला सुरुवातीचे काही प्रकारच सांगणार आहोत। तर मित्रांनो, ही एक्सरसाइज करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही जमिनीवर पोटावर झोपा। त्यानंतर आपल्या पायाची बोटे आणि कोपराच्या जोरावर आपले संपूर्ण शरीर वर उचला। यामध्ये आपल्या हातांना आपल्या खांद्याच्या अगदी 90 अंशामध्ये खाली आणा। हे हात खांद्या इतकेच रुंद असावेत। तसेच आपले पाय आपल्या खांद्याच्या रुंदीपेक्षा किंचित आत ठेवा। नंतर आपले संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत ठेवा, म्हणजेच आपले पोट आणि आपले हिप्स यांना जास्त वर देखील उचलू नका आणि जास्त खाली देखील ठेवू नका। आपली मान एका सरळ रेषेत ठेवून खाली जमिनीकडे पहा आणि आपला नॉर्मल श्वासोच्छवास चालू ठेवा। आपला नॉर्मल श्वासोच्छवास चालू ठेवून या पोझिशनमध्ये स्वतःच्या बॉडी वेटला होल्ड करा। सुरुवातीचे काही दिवस हा व्यायाम तुम्ही 20 ते 30 सेकंद करू शकता। नंतर तुम्ही याचे टायमिंग हळूहळू वाढवून 1 ते 2 मिनिटांपर्यंत करू शकता, ज्याने या व्यायामाचा भरपूर लाभ आपल्याला उचलता येईल। आता आपण ह्याच्या रोजच्या सरावाने होणारे वेगवेगळे फायदे पाहू। नंबर 1, शरीराची स्थिती सुधारते। मित्रांनो, जेव्हा आपण एखादी हेवी एक्सरसाइज करत असतो तेव्हा त्याचा दाब हा आपल्या मणक्याच्या हाडावर पण येत असतो आणि जास्त प्रेशरमुळे आपल्याला स्पाइन इंजुरी किंवा बॅक पेन होण्याचे चान्सेसही जास्त असतात। परंतु जेव्हा तुम्ही प्लँक एक्सरसाइज करत असता तेव्हा तुमच्या पाठीचे स्नायू मजबूत होण्यास सुरुवात होते, कारण प्लँक मारताना तुमच्या हिप्स आणि स्पाइनवर जास्त प्रेशर येत नाही। याचा फायदा असा होतो की तुमच्या पाठीचे दुखणे थांबते आणि तुमच्या बसण्याची आणि चालण्याची स्थिती सुधारते। नंबर 2, शरीरातील ताकद वाढते। मित्रांनो, आपण आपली बॉडी स्ट्रेंथ वाढवण्यासाठी खूप प्रकारचे व्यायाम करत असतो आणि ही गोष्ट योग्य पण आहे। पण जर तुम्ही प्लँक करून दुसरे हेवी एक्सरसाइज करत असाल तर ते जास्त इफेक्टिव्ह असते, कारण प्लँकमुळे आपली बॉडी स्ट्रेंथ वाढते, जे आपल्याला हेवी एक्सरसाइज करण्यास मदत करते। प्लँक आपल्या शरीरातील सर्व कोर मसलला टार्गेट करते, ज्यामुळे आपले कोर मसल मजबूत होतात। याचबरोबर प्लँक आपल्या ॲब्डोमिनल मसलला पण टार्गेट करते, ज्यामुळे आपली बॉडी स्ट्रेंथ वाढण्याबरोबरच आपले ॲप्स पण शेपमध्ये येऊ लागतात। ॲप्स बरोबर प्लँक आपल्या ऑब्लिक मसलला शेपमध्ये आणण्यास मदत करते। आपण वेगवेगळे प्लँक एक्सरसाइज करून आपल्या ऑब्लिक मसलला पण चांगल्या प्रकारे शेपमध्ये आणू शकतो। नंबर 3, मानसिक आरोग्य सुधारते। मित्रांनो, दिवसभराचे बिझी शेड्यूलमुळे जर तुमचे मसल टाईट झाले असतील आणि तुमचा मेंदू जर काम करून थकला असेल तर तुम्ही प्लँक मारायला सुरुवात नक्कीच केली पाहिजे, कारण प्लँक मारल्याने आपल्या कोर्स मसल बरोबरच आपले नर्व सेल पण ॲक्टिवेट होतात, जे आपल्या मेंदूवरील ताण कमी करण्यास मदत करतात आणि आपला मूडही ठीक करण्यास कारणीभूत ठरतात। याच्या सरावाने आपण आपला मेंदू शांत ठेवू शकतो आणि ताणतणावाला कमी करू शकतो। नंबर 4, बूस्ट ओव्हरऑल मेटाबॉलिझम। मित्रांनो, प्लँक ही एक कंपाऊंड एक्सरसाइज आहे, ज्याच्यात आपल्या शरीराचे वेगवेगळे स्नायू एकाच वेळेस काम करतात। हा व्यायाम एका वेळी पूर्ण बॉडीला टार्गेट करतो, ज्यामुळे आपले जास्त कॅलरीज बर्न होतात। पण प्लँक मारल्याने फक्त कॅलरीज बर्न होतात असे नाही, याने आपले काही मसल्स पण बिल्ड होतात, ज्यामुळे आपल्या शरीरातील अजून जास्त कॅलरीज बर्न होतात
आणि त्यामुळे आपल्या शरीराचा मेटाबॉलिझम वाढतो। नंबर 5, शरीराचे संतुलन सुधारते। मित्रांनो, जर तुम्ही रोज 1 मिनिट किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ प्लँक मारत असाल तर तुम्ही एका पायावर उभे राहण्याबरोबरच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी बॅलन्सिंग टास्क सुद्धा करू शकतो। कारण प्लँक केल्याने आपले ॲब्डोमिनल मसल स्ट्रॉंग होतात, जे आपल्या बॉडी बॅलन्ससाठी कारणीभूत ठरतात। आणि जेव्हा आपले ॲब्डोमिनल मसल स्ट्रॉंग होतात तेव्हा आपला बॉडी बॅलन्सही सुधारू लागतो आणि इतर ॲक्टिव्हिटी बरोबरच स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्येही आपण चांगले योगदान देऊ शकतो। तर मित्रांनो, हे होते असे काही फायदे जे प्लँक मारल्याने आपल्या शरीराला होत असतात। मित्रांनो, जर तुम्ही आत्ताच प्लँक मारायला सुरुवात करणार असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे। कारण प्लँकचे वेगवेगळे प्रकार आहेत जे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळा प्रभाव टाकतात। जर तुम्ही रोज एकाच पद्धतीने प्लँक करत असाल तर तुम्हाला त्याला बदलता आली पाहिजे, कारण याने तुमच्या पूर्ण शरीराचा व्यायाम नाही तर तुमच्या फक्त एकाच मसलचा व्यायाम होईल। त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्लँक एक्झरसाइज तुमच्या रोजच्या व्यायामात ॲड केलं पाहिजे। तर मित्रांनो, तुम्हालाही आमची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्ही एक्झरसाइज सुरू करणार असाल तर आमचे हे चॅलेंज ॲक्सेप्ट करा।